उद्या जर काय त्यांच्याकडे जर काय माहिती असेल, काय पुरावे असतील तर त्यांनी जरूर द्यावेत. पण मला हे कळू शकत नाही की ते पुरावे किंवा विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात कोणाला का घाई झाली, त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तरातून काही मिळालेलं नाही. आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही. उद्या जर काय पत्रकार परिषद झाली, विलिनीकरणाचा काय विषय असेल, त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या उत्तरामध्ये जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत, त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत. या 4-5 जे काय सोकॉल्ड नेते आहेत त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूनी भूमिका घेतली, त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल. त्यावेळेस स्पष्टपणे पुराव्यासकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेन.